नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज तुमच्यासाठी घेऊन आलेले मी दिवाळीचा खास पदार्थ ते म्हणजे बुंदीचे लाडू। आपण बुंदीचे लाडू आता करणार आहोत। त्यासाठी मी हे 3 ग्लास बेसन घेतलेलं होतं। हे नॉर्मलच बेसन आहे, कोणी कोणी जाडं पण बेसन दळून आणतात त्याच्यासाठी, पण मी बारीकच घेतलं होतं। आणि हे बेसन छान चाळून घ्यायचं आपण चाळणीने। आणि यामध्ये आता मी हा 2 चिमटीभर सोडा टाकणार आहे। हा सोडा टाकून घेतला आणि आता हे पाण्याने आपण असं भिजवून घ्यायचं। पाणी थोडं थोडं टाकायचं यामध्ये, एकदम टाकलं तर पातळ होईल, म्हणून पातळ बेसन आपल्याला पाहिजे नाही, घट्टसर बेसनच आपल्याला बुंदीच्या लाडवासाठी पाहिजे आहे। पातळ केलं तर बुंदी खूप चपटी पडते, त्यामुळे आता असं आपण हे पीठ भिजवून घेणार आहे बेसनाचं। हे चण्याच्या डाळीचंच पीठ आहे। बस असं पाणी टाकत जायचं आणि पूर्ण असं गोल फिरून भिजवून घ्यायचं। आता याच्यासाठी आपल्याला हाताचाच वापर करावा लागणार आहे, त्यामुळे या बेसनामध्ये काही अशा गाठी राहिल्या नाही पाहिजे। असं हाताच्या साहाय्याने पूर्ण गाठी आपण पूर्ण मोडून घेणार आहोत त्याच्या, आणि पूर्ण बेसन असं छान मऊ आणि पूर्ण गाठी नसलेलं झाले पाहिजे, त्यामध्ये एकही गाठ शिल्लक नाही राहिली पाहिजे। आणि हे बघा बेसन किती छान झालेलं आहे। आणि हे असं वर उचलून पाहायचं, सलग अशी धार पडत आहे तर समजून जायचं हे बेसन आता आपलं बुंद्यासाठी तयार झालेलं आहे। जर एकदम घट्ट असेल तर बुंदा चांगला पडणार नाही। हे बघा आता मी 3 प्रकारचा बुंदा करणार आहे, 3 कलरचा, म्हणून मी यामध्ये कोणताही कलर टाकला नव्हता। आता आपण अलग अलग हे बेसन प्रत्येक वाटीमध्ये काढून घ्यायचं। तुम्हाला किती प्रकारचा करायचा आहे तेवढा तुम्ही करू शकता अलग अलग घेऊन। आता मला 3 प्रकारचा करायचा होता, म्हणून मी 3 याच्यात करून घेतलं। आता याच्यात लाल कलर टाकला आहे मी 1 चम्मचभर, तुम्ही लिक्विड कलरसुद्धा वापरू शकता। आता हे कलर टाकून पूर्ण छान याच्यात मिक्स करून घ्यायचं। या बेसनाला हे बघा कसा लाल कलर आलेला आहे, यामुळे आपली लाल कलरची बुंदी आता तयार होईल। दुसरं बेसन आपण घेतलं आहे, यामध्ये हिरवा कलर टाकलेला आहे मी। हिरवा कलर 1 चम्मच टाकून घेतला होता, माझ्याकडे असे कोरडे कलरच होते। हे बघा चम्मचच्या साहाय्याने पूर्ण बेसनामध्ये हा कलर आता आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि हा मिक्स झाल्यानंतर हे बघा किती छान कलर आलेला आहे, त्याला पूर्ण छान मिक्स करून घ्यायचा कलर आणि असा ठेवून घ्यायचा। हे बघा किती छान दिसत आहे कलर। आणि आता ह्या जे पातेल्यात आपलं बेसन होतं यामध्ये आता आपण केशरी कलर टाकणार आहोत। त्यामध्ये आता 1 चम्मच आपण केशरी कलर टाकून घ्यायचा, याचा केशरी कलरचा बुंदा होईल हा। आणि आता हे पूर्ण मिश्रण चांगलं फिरवून घ्यायचं। हे जे बेसन होतं हे जास्त घेतलं मी यामध्ये, कारण का केशरी कलर जास्त राहते। आणि हे 2 कलर आहे ते एक एक बुंद्याचा कलर दिसला तरी चालेल, एका एका कलरची एक एक बुंदी दिसली तरी छान दिसेल आपला बुंदा। आणि हे बघा हे बेसन जास्त घेतलं होतं, त्यामुळे याच्यात असा केशरी कलर टाकून घेतला। आता हे आपण सगळी बुंदी काढायच्या आधी आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे। हे बघा किती छान दिसत आहे सगळं। आता याचा आपल्याला पाक करायचा आहे, म्हणून ह्याच ग्लासाने मी 3 ग्लास साखर घेतलेली आहे। यामध्ये 3 ग्लास साखर घेऊन घेतली। तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर थोडी तुम्ही जास्त टाकू शकता। आता यामध्ये साखर बुडेल इतकं आपण पाणी टाकून घेणार आहे, पाणी जास्त टाकायचं नाही, नाहीतर पाक व्हायला खूप वेळ लागतो। हे बघा साखर बुडली, बस साखरेच्या वर जेवढं पाणी आलं तेवढं मी घेतलं। गॅस लावायचा आणि गॅसवर ठेवून हे सारखं ढवळत राहायचं, कारण का साखर असल्यामुळे खाली लागण्याची भीती असते, खाली जळलं नाही पाहिजे आपला हा पाक, म्हणून आता पूर्ण चांगले साखर वितळेपर्यंत ढवळत राहायचं। आणि मग साखर वितळली की हे बघा किती छान पूर्ण साखर वितळलेली आहे। आता याचा आपल्याला एकतारीस पाक करून घ्यायचा आपण पहिले,
एकदम जास्त घट्ट करायचा नाही, नाहीतर बुंद्यामध्ये पाक चालला जातो आणि बुंदा पूर्ण मोकळा होतो, लाडू बांधता येत नाही. त्याच्यामुळे आपण याला आता एकतारी पाक करून घेणार आहोत याचावाला. हे बघा, पाक छान उकळत आहे आपला. आता याचं असं एक असा दवबिंदूसारखा बिंदू टाकून पाहायचा. तो जर एका ठिकाणी राहिला तर आपला पाक झाला आहे असं समजू आपण. एखादी प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपण हे टाकून बघायचं. हे बघा, प्लेटमध्ये मी टाकून बघत आहे. हे बघा, चिकट झाला की नाही ते बघायचं. जर थोडा पातळ असेल तर तो चिकट लागणार नाही, मग थोडा अजून उकळून घ्यायचा आपण. याला निदान 10 ते 15 मिनिट तरी लागेल आपल्याला. गॅस जर मोठा असेल तर 10 मिनिटात होऊन जाईल. हे बघा, असा एक छान थेंब टाकून पाहायचा. हा थेंब इकडे तिकडे जात नाही, याचा अर्थ आपला पाक झालेला आहे. आता हा पाक आपण दुसरीकडे उतरून ठेवून देणार आहे. आता आपल्याला बुंदा करायचा आहे, तर त्यासाठी आपण कढई घेतली होती, त्यामध्ये चांगलं तेल टाकायचं. ही माझी तळणाचीच कढई आहे आणि लोखंडी असल्यामुळे जळण्याची भीती नाही आहे जास्त. आता हा असा एक साचा घेतलेला आहे मी. हा साचा तुम्हाला भांड्याच्या कोणत्याही दुकानात मिळून जाईल आणि हा साचा खूप चांगला आहे. आता असं आपण केशरी कलरचा बुंदा करून घेणार आहे, म्हणून असा साचा धरायचा थोडासा वर आणि त्याच्यात हे मिश्रण टाकायचं आणि असं धरून राहायचा. आपोआप बुंदी ही छान मोत्यासारखी खाली पडेल. याला काही हलवायचं किंवा वरून हे करायचंही काम नाही आहे किंवा ठोकण्याचंही काम नाही आहे. बिलकुल असं साधं धरून राहायचं. एक वाटी जरी आपण बेसनाचं हे सारण टाकलं तरी पूर्ण कढईभर छान बुंदा निघेल आपला. पूर्ण हे बघा, तेलात पूर्ण असा बुंदा पडला की नंतर जागा राहत नाही तिथं, म्हणून मग आपण साचा अलग करून घ्यायचा आपला. कारण काय हे मग एकावर एक सगळी बुंदी येऊन जाईल आणि चिकटून पडेल. आता आपण साचा अलग करून घ्यायचा पूर्ण बुंदी त्याच्यातली पडल्यावर. हे बघा, किती छान बुंदी पडलेली आहे आपली. आता हे सगळी बुंदी आपण एखाद्या झाऱ्याच्या साहाय्याने पूर्ण अशी भोवतालची बुंदी अशी मधात आणायची, कारण का भोवताल एक साईड बुंदी राहिली तर ती जळण्याची शक्यता असते, म्हणून अशी करायची. झाऱ्यात घ्यायची, अजून तिला टाकायचं आणि थोड्याच वेळात आपण तिला 2 मिनटातच काढून घ्यायची ते झाऱ्यामध्ये अशी पूर्ण बुंदी. हे बघा, किती छान बुंदी पडलेली आहे आणि एकसारखी आहे, बारीक पूर्ण मीडियम साईजचा बुंदा आहे हा. आणि त्यानंतर दुसरी बॅच टाकताना हा साचा असा हाताने पूर्ण पुसून घ्यायचा आणि खालून पण त्याचे छिद्र मोकळे करायचे आणि नंतरच दुसरी बॅच टाकायची. हे बघा, दुसरी बॅच आपण टाकलेली आहे. याच्यावर किती छान बुंदी पडत आहे. तुम्ही जर असंच साचा घेतला न टाकत गेले तर ते बुंदी पडणार नाही. त्यामुळे हाताने त्याच्यावरचं बेसन काढणे आणि हे आवश्यक काम आहे, ते करावंच लागेल, नाहीतर बुंदी चांगली आणि एकसारखी पडणार नाही. प्रत्येक वेळा जेव्हा आपण टाकू तेव्हा हाताने त्यावरचं बेसन काढून घ्यायचं, खालून पण साचा पुसून घ्यायचा हातानेच. आणि हे पूर्ण बुंदी आपण अशी आता कढईमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, दुसरी पण बॅच आपली किती छान झालेली आहे. पूर्ण बुंदा आता आपण भोवतालचा मधात घ्यायचा करून आणि असा हलक्या हातानं पूर्ण मधात करून घ्यायचा. थोड्या वेळ बिलकुल 1 ते 2च मिनटं याला होऊ देत जायचं आणि काढून घेत जायचं. पूर्ण याच्यावरून हे करायचं झाऱ्यामध्ये आणि एका गाळणीत काढायचा. गाळणीखाली एखादी प्लेट वगैरे ठेवायची. जर तेल वगैरे असेल तर गाळणीमध्ये ते पूर्ण चाललं जाईल. हे बघा, हा बुंदा पूर्ण 2 वेळा आपण जो काढला होता तो किती छान बारीक झाला आहे. आता आपण हा कलरचा बुंदा काढून घेणार आहोत. आपण हा हिरव्या कलरचा आपण मिश्रण टाकून घेतलं. आता ह्या हिरव्या कलरचा पण बुंदा पहा किती छान पडत आहे. असाच पूर्णच बुंदा आपण असा करून घेणार आहोत. आता हा हिरवा कलर बघा किती छान दिसत आहे. तुम्ही कोणत्याही कलरचा बुंदा करू शकता, वेगवेगळ्या कलरचा.
माझ्याजवळ हे 3 कलर होते, त्यामुळे मी 3 कलरचा बुंदा करून घेतला आहे। हे बघा पूर्ण तेलात मध्ये बुंदा गेलेला आहे आणि तेल दिसत नाही, अशा वेळी आपला झारा काढून घ्यायचा अलग आणि भोवतालचा बुंदा मधात आणायचा, खाली वर करायचा, म्हणजे तो चांगला शिजल्या जाईल। हे बघा चाळणीमध्ये घेत जायचं असं झाऱ्यामध्ये या आणि टाकून अजून त्याला शिजू द्यायचं चांगलं। 2 मिनिट शिजलं की काढून घेत जायचं आणि जेव्हाही आपण बुंदा टाकू त्यावेळेस गॅस हा मोठाच ठेवायचा आणि तेल गरमच असलं पाहिजे। तेल जर थंड असलं तर बुंदा निघणार नाही तुमचा, चपटा होऊन जाईल पूर्ण आणि तळाशी जाऊन बसेल। त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं की आपल्याला जेव्हा जेव्हा बुंदा काढायचा आहे तेव्हा गॅस हा मोठाच ठेवायचा आणि तेल खूप गरम पाहिजे त्याच्यासाठी, त्यावेळेसच बुंदी पडल्याबरोबर ते वर येईल। हे बघा तेलही तापलेलं आहे चांगलं आणि आता आपण लाल कलरची बुंदी करून घेत आहे। हे बघा पूर्ण त्याच्यात पडून राहिली आहे छान। आपण अशीच कलरची बुंदी करून घेतली आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जाला। मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी। हे बघा लाल कलरचा बुंदा पण आपला छान झालेला आहे। बेसन एकदम पातळ आणि एकदम घट्टही पण नसावं, तर बुंदी खूप छान पडते। हे बघा किती छान दाणे पडलेले आहे, बघू शकता तुम्ही। आता हे असं शिजलं की काढून घेत जायचं आणि गाळणीवर टाकत जायचं, कारण का गाळणीतून पूर्ण तेल खाली चाललं जाईल आणि आपण जर असाच एका दुसऱ्या परातीत ठेवला तर ते बुंद्यामध्ये तेल लागेल आपल्याला। हे बघा किती छान कलरफुल बुंदा झालेला आहे आपला। मी पूर्ण बुंदा काढून घेतला होता आणि किती छान दाणे सारखे दिसत आहे। आता हा पाक जो आहे आपला थंड झालेला होता आणि घट्ट पण आलेला आहे, तर याच्यासाठी आपण पाकाला अजून थोडं गरम करून घ्यायचं। आता मी गॅस लावलेला आहे आणि गरम केला, त्यामध्ये आता हा बुंदा टाकून घ्यायचा आपण। हे बघा पूर्ण बुंदा यामध्ये टाकायचा आणि वर खाली असा फिरवून घेत चालायचा, कारण का हा पाक पूर्ण या बुंद्यामध्ये गेला पाहिजे। अजूनही आपल्याला बुंदा टाकायचा आहे त्यामध्ये। हे आता मी काजू आहेत ते थोडे बारीक करून घेतले होते आणि हे किशमिश पण आहे यामध्ये टाकलेले आहे बुंद्यामध्ये। ते टाकून घेतले आणि पूर्ण चांगलं फिरवून घ्यायचं आहे आणि आता हा राहिलेला बुंदा पण आपण त्याच्यात टाकून घ्यायचा पूर्ण आणि चांगलं फिरवून घ्यायचं, याला वर खाली करायचं, कारण का खालचा बुंदा वर आला पाहिजे आणि हा कोरडा बुंदा खाली गेला पाहिजे। असं हा एका परातीत मी काढून घेतलं होतं, त्या गंजात मावत नव्हतं म्हणून। आणि हे बघा परातीतही याच्यातही किती पाक खाली उरलेला आहे। आता हे आपण असंच खालीवर करत राहायचं, म्हणजे याच्यात पाक चांगला जाईल आणि आपला लाडू बांधण्यास आपल्याला सोपी जाईल। तुमचा पाक जर जास्त घट्ट झाला असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आणि लाडू जर नसन वळता येत असेल तुम्हाला तर ह्याच बुंद्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकत जायचं आणि बुंदा फिरवून घेऊन लाडू बांधायचे। हे बघा किती छान लाडू झालेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।